नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या डबल ओ अकॅडमीवरती. विद्यार्थी मित्रांनो, बघा आज जो पेपर झालेला आहे कंबाईन बीच्या PSI मुख्य परीक्षा, त्याचा पेपर 2 झालेला आहे आज. तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. बघा आपण डी सेट बघणार आहे या पेपरमधचा. चला आपण बघूया. डी नावाचा सेट आहे तो. चला त्याच्यामध्ये पहिला सेट डी मधला पहिला प्रश्न आहे, बराच महाग असला तरी मोबाईल ही चैनीची वस्तू नाही, कारण एखादी व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून खूप गोष्टी शिकू शकते. काय दिलेलं आहे? मोबाईल ही महाग असला तरी चैनीची वस्तू नाही, कारण एखादी व्यक्ती मोबाईलच्या माध्यमातून खूप काही गोष्टी शिकू शकते. बरोबर आहे. वरील विधानावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येऊ शकतो? आता बघा उत्तर बघा. सर्व महाग वस्तू चैनीच्या समजल्या जातात. शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू चैनीच्या नसतात. आणि 3 शिकण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे. आणि 4 मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की कुठला निष्कर्ष येऊ शकतो? आता सर्व महाग वस्तू चैनीच्या समजल्या जातात असं काही नाही आहे. बरोबर. दुसरं शिकण्यासाठी आवश्यक सर्व वस्तू चैनीच्या नसतात. हे बरोबर आहे. शिकण्यासाठी आवश्यक सगळ्या वस्तू चैनीच्या नसतात. शिकण्यासाठी मोबाईल आवश्यक आहे. हे बरोबर आहे. शिकण्यासाठी मोबाईल हा आवश्यक आहे, पण मोबाईल शिवाय सुद्धा आपण शिकू शकतो. मोबाईल नसला तरी पण आता मोबाईल आलेत. पूर्वीच्या जमान्यामध्ये कुठं मोबाईल होते? तेव्हा लोक शिकतच होती ना. मोबाईल ही चैनीची वस्तू नाही. बरोबर आहे. पण काही लोक त्याचा कसा वापर करतात ते डिपेंड्स आहे. काही लोक अभ्यासासाठी करतात, काही लोक फक्त बोलण्यासाठी करतात, तर काही लोक काय करतात गेम्स खेळण्यासाठी किंवा काही पण करण्यासाठी करतात. त्यामुळं मोबाईल ही चैनीची वस्तू नाही आहे हे बरोबर असलं तरी पण वाक्य आपण घेऊ शकत नाही, कारण काही लोक चैन म्हणून सुद्धा त्याचा वापर करतात. मग याच्यामध्ये फक्त काय आहे? ऑप्शन नंबर 2 काय आहे याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत 725 साठी स्टार, @ आणि हॅश हा संकेत आहे. 534 साठी डॉलर, सी आणि स्टार हा संकेत आहे. 231 साठी TC @ हा संकेत आहे. तर 375 या अंकासाठी कोणता संकेत असेल? मग आपण ह्या दोन्ही संकेत मध्ये जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं कॉमन? फक्त काय दिसतो? 5 दिसतो. जर 5 कॉमन असेल तर कुठला अजून नंबर कॉमन आहे याच्यामध्ये? बघा, स्टार कॉमन आहे. इथे पण स्टार आहे आणि इथेही स्टार आहे, म्हणजे 5 साठी काय आहे? स्टार आहे. मग आता खालच्या उत्तरामध्ये कुठं स्टार आहे ते बघा. या चारीमध्ये इथं आहे, म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर 1 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. बघा, खूप काही मांडत बसायची गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ऑप्शन्सवरून सुद्धा उत्तरं काढू शकता. पुढचा प्रश्न, काही पेन्सिली बंदुका आहेत. काही पेन्सिली ह्या पेन्सिली आहेत बघा. पहिल्या या आहेत पेन्सिली. काही पेन्सिली बंदुका आहेत. ही आहे बंदूक, फक्त बी टाकलेला आहे. काही बंदुका पेन आहे, म्हणजे काही बंदुका परत पेन आहेत. काही बंदुका पेन आहेत. काही पेन मारेकरी आहेत. हे मारेकरी बघा. काही पेन काय आहेत? मारेकरी आहेत. ठीक आहे. निष्कर्ष बघा. काही पेन्सिली पेन आहेत. काही पेन्सिली पेन आहेत. हा येऊ शकतो का? बघा, काही बंदुका मारेकरी आहेत, काही मारेकरी पेने आहेत आणि काही मारेकरी बंदुका आहेत. आता याच्यामध्ये आपण जी डायग्राम काढली होती, तर फक्त काय येऊ शकतं की काही बंदुका पेने आहेत आणि काही पेने मारेकरी आहेत. बरोबर. त्याच्यामुळं काही मारेकरी पेन, म्हणजेच पेन मारेकरी आहेत, म्हणजेच काय येणार आहे? पेन मारेकरी आहे म्हणजे मारेकरी सुद्धा काय आहेत? काही पेन आहेत. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर सी फक्त काय आहे याचं बरोबर उत्तर येऊ शकतो की काही मारेकरी पेन आहेत.
म्हणजेच काही पेन काय आहेत, मारेकरी आहेत, म्हणजेच काही मारेकरी पेन पण असणार आहेत. म्हणून ऑप्शन नंबर सी काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. आता ऑप्शन नंबर सी बघा कुठं आहे, 4 नंबरला आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे, 4 नंबर हे काय आहे आपलं उत्तर, बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्षे आहे. ओके, तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. बघा किती वर्षाचं अंतर आहे, 3 वर्षाचं अंतर आहे. अगदीच हा बेसिक प्रिलियमला सुद्धा आता विचारत नाही असा प्रश्न आहे, तो मेन्सला विचारलेला आहे. अत्यंत सोपे प्रश्न विचारलेले होते. बघा 5 मुलं आहेत, त्यांच्या वयांची बेरीज 50 आहे. एक जर मानलं तर 3 वर्षाचं अंतर, हे पहिलं मूल, नंतर दुसरं किती 3 वर्षाचं म्हटल्यावरती 1+3, परत पुढं 3 वर्षाचं म्हणजेच 1+6, परत पुढं 3 वर्ष 1+9 आणि पुढं 1+ काय येणार 12 येणार. किती झाली बघा, हे 1 2 3 4 आणि 5, हे झाली 3 वर्षाच्या गॅपची मुलं. आणि किती आहे त्यांच्या वयांची बेरीज 50 आहे, बरोबर. मग किती आले 5x अधिक यांची बेरीज करायची 3 6 9 12, किती झाली यांची बेरीज 30 झाली, बरोबर 50 म्हटल्यावरती 5x बरोबर 20, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आली 4 आली. पण 4 आपण काय म्हणलं होतं, लहान मुलाचं वय सगळ्यात अगोदर जन्मलेल्या, ते किती आलं 4, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. तर काय विचारलेलं होतं, लहान मुलाचे वय करा. आणि जर सगळ्यात मोठ्या मुलाचं जर वय विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, 1+12 घेतलं असतं. एक्सची व्हॅल्यू 4, मग 4+12 किती केलं असतं 16, आपलं हे काय आलं असतं, उत्तर आलं असतं. पण आता ह्या प्रश्नासाठी आपलं काय आहे 4 हे काय आहे आपलं बरोबर उत्तर आहे. बघा मी इथं खून केलेली आहे, 4 हे काय आहे बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा 5वा प्रश्न मोठा प्रश्न होता. चलभाषा म्हणजेच काय, मोबाईल. मोबाईल स्तंभाच्या जवळ राहणारे लोक या स्तंभातून होणारी प्रारणे स्वतःच्या आरोग्याची हानी पोचवतील या विवंचनेत असतात. चलभाषा यंत्रे स्वतःच करत असलेला प्रारण उत्सर्ग धोक्याच्या पातळीचा असतो आणि एका अहवालाने मुलांना गरज नसताना त्यावरून बोलण्यापासून परावृत्त केले पाहिजे अशी शिफारस केली आहे. स्तंभातून होणारा प्रारणाचा उत्सर्ग चलभाषा यंत्राच्या तुलनेत कमी असतो. या बाबतीत यंत्रावरच्या बोलण्याचे काही सेकंद हे या 24 तासांच्या स्तंभ संपर्का इतके असते. या दोन्ही स्रोतांकडून होणारी ही प्रारणे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार धोक्याच्या मानलेल्या पातळीच्या खाली असतात. पण ही मार्गदर्शक तत्वे जोखमीची पातळी अचूकतेने प्रतिबिंबित करतात का याची खात्री आतापर्यंत तरी कुणी दिलेली नाही. वरील परिच्छेदातून काढता येईल असे सर्वात उचित अनुमान ठरेल असे विधान निवडा. मग आपल्याला काय विचारले की सर्वात उचित विधान आपल्याला निवडायचं आहे. आता उचित विधान आपल्याला निवडायचे म्हटल्यावरती आपण बघा विधान वाचूयात सगळे कोणते कोणते आहेत. चलभाषा यंत्रे वापरणारे लोक स्वतःच्या आरोग्याला जोखमीत टाकतात, हे येईन का नाही. चलभाषा यंत्राचा व्यापक उपयोग आरोग्याला हानिकारक नसेल तर स्तंभातून होणारे प्रारण धोकादायक असणे शक्य नाही, हेही नाही येणार. कारण उचित पर्याय आपल्याला निवडायचा आहे, उचित असा योग्य. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे कमी पातळीच्या प्रारणापासून आरोग्याला असणाऱ्या धोक्याला कमी लेखतात, हेही होणार नाही. चलभाषा स्तंभाच्या जवळ, चलभाषा म्हणजेच काय, मोबाईल राहिल्यामुळे आरोग्याला असलेला धोका चलभाषा यंत्राच्या वापरापासून असलेल्या धोक्याच्या तुलनेत कमी असतो, हे काय येऊ शकतं, याचं बरोबर उत्तर आहे. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे, 4 नंबरचं ऑप्शन काय आहे बरोबर आहे. 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन. पुढचा प्रश्न, आपापसात सर्वात उत्तम निवडण्यासाठी भावंडांच्या 2 जोड्या, साहिल आणि त्याची बहीण नूरी. बघा 2 जोड्या आहेत, साहिल आणि त्याची बहीण नूरी, आणि नान्सी व तिचा भाऊ पन्नू. नान्सी आणि कोण आहे, पन्नू आहे. ओके,
फक्त पहिल्या सामन्यातील 2 खेळाडू भावंडे होती. फक्त पहिल्या सामन्यात काय होती, 2 खेळाडू भावंडे होते. पहिल्या सामन्यात हारलेल्या खेळाडू पुढच्या सामन्यासाठी बाद केला. पहिल्या सामन्यात जो हारला तो पुढच्या सामन्यामध्ये घेतला नाही आणि जिंकलेला खेळाडू नंतरचा सामना खेळला. बरोबर आहे, जिंकलेला पुढचा सामना खेळला. यानंतर याचप्रमाणे 3 सामने झाले. नुरी व तिचा भाऊ यांनी दुसऱ्या भावंडांच्या जोडीपेक्षा जास्त सामने जिंकले. म्हणजे नुरी आणि तिचा भाऊ काय आहे, सर्वोत्तम राहिला. नुरी आणि कोण, साहिल. मुलांनी 1 सामना जिंकला तर मुलींनी 2 जिंकले. तर तिसरा सामना जिंकलेली व्यक्ती निवडा. मग आता तिसरा सामना कोण जिंकलेला असणार आहे, अर्थातच नुरी. कारण 2 भावंडांच्या जोडीमध्ये सगळ्यात जास्त सामने साहिल आणि नुरीनी जिंकले आणि मुलांनी 1 जिंकला तर मुलींनी 2 जिंकले. तर तिसरा सामना जिंकलेली म्हणजे कोण असणार आहे, नुरी असणार आहे. फक्त कॉमन सेन्स लावून तुम्हाला हे उत्तर काढायचं होतं, बाकी काहीच करायचं नव्हतं. पुढचा प्रश्न बघूया. 7 नंबरचा प्रश्न. PQRST आणि U ही चुलत भावंडे आहेत. कोणतेही 2 भावंडे सारख्या वयाची नाहीत. कुठलीच 2 भावंडं सारख्या वयाची नाही. मात्र सर्वांची जन्मतिथी सारखीच आहे. पण जन्मतिथी कशी आहे, सारखीच आहे. धाकटा 17 वर्षाचा असून थोरला 22 वर्षांचा आहे. म्हणजे सगळ्यात धाकटा म्हणजे लहान आणि थोरला म्हणजे मोठा. U हा वयाने Q आणि S यांच्यामधला आहे. U कसा आहे, Q आणि S यांच्यामध्ये आहे. मग इथं U लिहू. P हा Q पेक्षा मोठा आहे आणि R हा S पेक्षा मोठा आहे. P हा कसा आहे, Q पेक्षा मोठा आहे आणि R हा S पेक्षा कसा आहे, मोठा आहे. Q चे वय 17 असेल. Q चं वय काय आहे, 17. म्हणजेच Q काय आहे, सगळ्यात लहान आहे. तर अनुक्रमे S आणि R यांच्या वयांची जोडी निवडा. बघा, तिथी तर काय आहे त्यांची सेम आहे, फक्त वय काय आहे त्यांचं वेगळं आहे. आता सगळ्यात लहान 17 आहे, मोठा 22 आहे. बरोबर, 17 लहान म्हटल्यावरती 18, 19 आणि 18, 20 पण काय येणार नाही त्याच्यामध्ये. तर कारण आता Qचं वय तर 17 आहे आणि S आणि R यांच्या वयांची वयांची जर जोडी आपल्याला निवडायची असेल तर ते 17 आणि 21च्या मधले जरी असले मग हा तर येणार नाही. 22च्या मधले म्हटल्यावरती 18 तर त्याच्या ऑप्शनमध्ये उत्तर येणार नाही आणि 22 पण येणार नाही. म्हटल्यावरती 1 नंबरचं ऑप्शन येणार नाही, 2 नंबरचं पण येणार नाही. मग 3 नंबरचं याचं काय येऊ शकतं, ऑप्शन बरोबर येऊ शकतं. पुढचा प्रश्न बघूया. 8 भाग रसायन ए किती आहे, ए चे 8 भाग घेतले आणि पाणी यांचे मिश्रण 3 भाग पाणीला मी W घेते म्हणजेच वॉटर. मग 3 भाग काय झाले, पाणी यांचे मिश्रण केले. त्यात 26 लिटर पाणी घेतले. त्याच्यामध्ये किती लिटर पाणी घेतलंय, 26 लिटर. मग आता ह्यांना 1 मानू. मग 3 1 अधिक आपण काय केलं, 26. तर मिश्रणातील रसायन ए हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. पाण्याच्या निम्मे म्हटल्यावरती काय करावं लागेल आपल्याला, 8x भागिले 3x अधिक 26 बरोबर 1/2. निम्मे म्हटल्यावरती काय आलं, 1/2. असं समीकरण आपल्याला काय करावं लागेल, घ्यावं लागेल. या मिश्रणातील रसायनांच्या लिटरची संख्या निवडा. आपल्याला काय निवडायचे, लिटरची संख्या निवडायची. जे लिहून घेत असतील त्यांनी 1/2 पर्यंत लिहून घ्या. पुढं मी अजून एक्झाम्पल पुढं सोडवते, स्क्रीनवरती जागा पुरत नाही आहे त्याच्यामुळं. आता आपण पहिलं इक्वेशन काय केलं होतं, 8x डिवायडेड बाय 3x प्लस 2x इक्वल्स टू 1/2. मग त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग किती येणार, 16x इक्वल्स टू 3x प्लस 26. मग x बरोबर किती आले, फक्त 3 इकडं आला म्हटल्यावर 16 मायनस 3 किती आले, 13x झाले इक्वल्स टू 26. 13 2 जा 26 म्हटल्यावरती x ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. मग x ची व्हॅल्यू 2 आली म्हटल्यावरती आपलं किती आहे रसायन, 8x म्हटल्यावरती किती येणार, 8 गुणिले 2 बरोबर किती येणार, 16 येणार. म्हटल्यावरती किती, 1 नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे. अगदी सोपे प्रश्न होते बघा विद्यार्थी मित्रांनो. अवघड असं याच्यामध्ये काहीच नव्हतं, अगदी सोपे होते. सौरभकडे
त्रिकोणी व चौकोनी अशा 2 आकारांचे 25 कागद आहेत. बघा कोणते कोणते आहेत? त्रिकोणी आणि चौकोनी. असे किती आहेत? 25 कागद आहेत. त्यांच्या कोनांची संख्या 88 आहे. किती आहे त्यांच्या कोनांची संख्या? 88 आहेत. आणि असे 2 आकारचे किती आहेत? 25 कागद. आणि कोनांची संख्या 28 आहे. तर त्यापैकी त्रिकोणी कागद किती व त्रिकोणांच्या कोनांची संख्या किती? आता त्रिकोणी कागद किती? त्रिकोणमध्ये किती असतात? 3 कोन. म्हणून किती येणार आधी समजा इकडे x अधिक y जर आपण केलं तर आपण आधी हे 25 घेऊयात काढून. त्यांच्या कोनांची संख्या, त्रिकोणाचे किती कोन असतात? 3 कोन. म्हणून 3x. चौकोनाचे किती असतात? 4. म्हणून 4y बरोबर 88. आता हे इक्वेशन नंबर 1 ला आपण 4 ने गुणू आणि मग 4 ने गुणून आता ह्याला आपण नंतर ना 2 नंबरचं इक्वेशन देऊ आणि इथं 3 नंबरचं इक्वेशन तयार करू. 4 ने गुणल्यावर किती येणार? 4x अधिक 4y बरोबर 25 चोक 100. इक्वेशन नंबर 3. आता 2 मधून 3 वजा करूयात आपण. साइन चेंज होणार यांचं सगळ्यांचं. मग इथं किती येणार? x हे कॅन्सल झाले, अधिकला वजा कॅन्सल झाले. 100 मधून 88 केले किती आले? 12 आले. मग x म्हटल्यावर किती आले? त्रिकोण 12 आले. आपल्याला x ची व्हॅल्यू काय आली? तर बघा आता x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 12. परत एकदा मी लिहिते. मग x काय होता? आपला त्रिकोण होता. मग आपल्याला त्रिकोण, मग त्यांच्या त्रिकोण कोनांची संख्या किती? 12 म्हटल्यावरती त्रिकोण आणि चौकोनाची किती येणार? 36. 3 नंबरचं ऑप्शन 12 आलेला आहे 1 नंबरला. म्हणून हे ऑप्शन आपलं बरोबर उत्तर आहे. पुढील आलेख हा विक्रेय वस्तूच्या मासिक किमती दाखवतो. दाखवलेल्या माहितीचा उपयोग करून पर्यायातील चुकीचे विधान निवडा. आता आपल्याला काय? पर्यायातील चुकीचे विधान निवडायचं आहे. बघा खाली सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं दाखवलेलं आहे, जानेवारी. आणि इकडं काय दाखवलेलं आहे? रुपयात किमती दाखवलेल्या आहेत. आता ह्याच्यातलं आपल्याला काय दाखवायचं आहे? चुकीचं विधान. ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान विक्रेय वस्तूंच्या किमतीत सर्वात जास्त बदल झाला. बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. ओके. विक्रेय वस्तूंच्या किमतीत सर्वात जास्त बदल झाला. बरोबर आहे. इथून डायरेक्टली ग्राफ हा काय झाला? कर्व झाला मोठा. जानेवारी फेब्रुवारी दरम्यान विक्रेय वस्तूंच्या किमती काहीशा स्थिर झाल्या. थोडंसं जाणवतंय, पण हा असा झाला असता तर आपण स्थिर म्हटलो असतो. पण हा कसा आहे ग्राफ? असा आहे. फेब्रुवारी नंतर विक्रेय वस्तूंच्या किमती 40 रुपयांपेक्षा कमी होतील अशी अटकळ बांधता येते. फेब्रुवारी नंतर 40 पेक्षा कमी होतील बांधता येऊ शकते. ठीक आहे. सप्टेंबर महिन्यात वस्तूंच्या किमती 30 ते 40 रुपयादरम्यान कुठेतरी होत्या. सप्टेंबर महिन्यात किती रुपयाच्या दरम्यान होत्या? 30 ते 40. बरोबर आहे. 30 ते 40च्या दरम्यान होत्या. हे पण बरोबर आहे. 3 नंबरचं आणि 2 नंबरचं. फक्त 1 नंबरचं जास्त होणार नाही, कारण काय आहे? इथं कर्व आलेला आहे. त्याच्यामुळं आपण 1 नंबरचं काय आहे आपण निश्चित सांगू शकत नाही. पण आपल्याला विचारलंच काय होतं? चुकीचे विधान निवडा. मग चुकीचं विधान काय येऊ शकतं? 1 नंबरचं विधान काय येऊ शकतं? 10 नंबरचं चुकीचं विधान येऊ शकतं. अर्थात बघा हे आमचं प्रेडिक्शन आहे. रिअल तुम्हाला आता आयोगाचे आन्सर की आल्यावरतीच कळेल. पुढचा प्रश्न. पी ही यांची पत्नी असून, पी ही कोण आहे? यांची पत्नी आहे. बघा पीला गोल करते आणि यांना चौकोन करते. ठीक आहे. पी ही यांची पत्नी असून यस ही पीची नणंद आहे म्हटल्यावरती मग ही यस कोण आहे? यांची कोण असणार आहे? ही बहीण. हिची नणंद म्हटल्यावरती यांची कोण आहे? ती बहीण. आर हा पीचा मुलगा आहे. आर कोण आहे? पीचा मुलगा आहे.
टी हा यांचा मुलगा आहे. टी हा कोण आहे? यांचा मुलगा. म्हटल्यावर हे दोघं कोण झाले? भाऊ झाले. तर यस हिचे टीशी नाते काय? मग यसचे टीशी नाते काय? आत्या, कारण यांची ही बहीण आणि हा मुलगा म्हटल्यावर ही झाली आत्या. यस ही कोण झाली? आत्या झाली. म्हटल्यावर ऑप्शन नंबर 2 आहे बरोबर उत्तर आहे. पश्चिम युरोपीय समाजातील भेदाविरोधातील चळवळ आता जोर पकडत आहे. याला आता व्यापक मान्यता मिळाली आहे. व्यापक स्थलांतराच्या परिणामी विविधतेला आणि बहुसांस्कृतिकतेला मुक्त द्वार देणारे समाज अल्पसंख्याक समूहांना भोगावा लागणारा भेदभाव कमी व्हायला हातभार लावत आहे. दुर्दैवाने वंशभेद अजूनही अस्तित्वात आहे. बरोबर आहे. वांशिक भेदभाव असंतोष निर्माण करतो आणि समाजव्यवस्थेच्या नाजूक अशा विणीची मोडतोड करतो व यामुळे देशाचा लवचिकपणा अस्थिर होण्याची शक्यता असते. अधोरेखित केलेल्या 2 विधानातील परस्पर संबंधाचे उचित वर्णन करणारे विधान निवडा. म्हणजेच कोणते? बघा, ही लाईन आणि ह्या खालच्या 2 लाईन आहेत ते काय आहे? अधोरेखित आहे. आपल्याला काय करायचं आहे? परस्पर संबंधाचे उचित वर्णन करणारे विधान आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये निवडायचं आहे. तर आता उचित विधानामध्ये पहिलं विधान आहे, 2 विधानात कोणताही परस्पर संबंध नाही. असं आहे का? नाही. एकमेकांच्यात काय आहे? आपण आत्ताच रीड केले. दोघांच्या मध्ये परस्पर संबंध आहे. दुसऱ्या विधानातील परिणाम टाळण्यासाठी पहिल्या विधानातील कृती केली जात आहे. हे काहीसं बरोबर आहे. दुसऱ्या विधानातील कृतीला पहिल्या विधानातील परिणाम टाळला जात आहे. दोन्ही विधाने समाजात अस्तित्वात असलेल्या वंशभेदाचे व परिणामाचे वर्णन करतात. बघा, आता ह्या दोन्हीपेक्षा काय आहे? 3 हे काय आहे? जास्त बरोबर उत्तर आहे. 4 नंबरचा ऑप्शन काय आहे? याचं जास्त बरोबर उत्तर आहे असं मला वाटतं. अर्थात आता आयोग काय उत्तर देईन त्याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे, पण माझ्या माहितीनुसार ह्याचं उत्तर काय आहे? 4 उत्तर बरोबर आहे. बघा, हाही अत्यंत सोपा प्रश्न आलेला होता. एक टोला दर 18 मिनिटांनी वाजतो, दुसरा टोला 24 मिनिटांनंतर वाजतो आणि तिसरा टोला 32 मिनिटांनंतर वाजतो. जर तिन्ही टोल सकाळी 8 वाजता एकत्र वाजले तर ते पुन्हा एकत्र वाजण्याची वेळ किती येईल? याचं काय करायचं होतं? LCM काढायचं होता. आता बघा काय करायचं मग आपण LCM कसा काढतो? 18, 24 आणि 32. पहिल्यांदा आपण समजा 2 ने भाग दिला, 92 18, बेकबे बेदुने 4, बेकबे बेसक 12. 2 ने भाग दिला, इथे 9 आहे तसे बेसक 12, बेअठी 16. परत 2 भाग दिला, बेत्रिक 6, बेचोक 8. 3 भाग दिला, 3 त्रिक 9, 1, 4 आहे तसा राहिला. आता आपल्याला काय करायचं होतं ह्याच्यामध्ये? LCM आपण काढून घेतला आणि पुढे ह्या LCMचा जो आलेला आहे त्याने काय करणार आहे? आपण यांना गुणणार आहे. मग काय काय आले आपलं? आता मी हे एका बाजूला पुन्हा एकदा लिहून घेते. काय काय आलं होतं आपलं लास्टमध्ये? 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 4 असं आलेलं होतं. मग ह्यांचा किती आला गुणाकार? 288 येणार. 288 काय आहेत? मिनिट आहेत. 288 मिनिट आले. मग हे 288 मिनिटांना आपण तासामध्ये कन्वर्ट केलं तर किती येणार? 4 तास 48 मिनटं. 4 तास 48 मिनटं. पण हे 4 तास 48 मिनटं काय येणार? आपली पुढची वेळ येणार. त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे? आपल्याला ॲडिशन करावं लागणार आहे. म्हटल्यावरती 8 तासाच्या नंतर पुढं 4 तास म्हटल्यावर किती आले? 8 आणि 4 12 आणि 48 मिनटं, म्हणजेच 12 तास 48 मिनटं. बघा, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय काय आहे याच्यातलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अमेय मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला. बघा, दिशा कुठली सांगितली नाही आहे. इथं मंदिर आहे, तिथून 8 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे, इकडंपर्यंत तो 8 किलोमीटर गेला, एवढंच साधारण. ठीक आहे, एवढं घेऊ. नंतर त्याने 3 किलोमीटर डावीकडे चालत गेला, म्हणजेच एवढा गेला 3 किलोमीटर.
त्या ठिकाणाहून तो 12 किलोमीटर डावीकडे चालत गेला, म्हणजे परत इकडं आला डावीकडे त्याची, म्हणजे ही 12, ही 8 म्हटल्यावर 12 थोडीशी जास्त घेतली, 3पेक्षा पण जास्त म्हटल्यावर ही आली 12. तर तो मंदिरापासून किती अंतरावर गेला? इथं होतं मंदिर, बघा आपण थोडासा कलर बदलूया. इथं होतं मंदिर आणि तो इथंपर्यंत गेला म्हटल्यावर तो इथं याला, बरोबर. आता इथंपर्यंत ही तर 8 आहे म्हटलं, ही पण 8 झाली आणि इकडे 12 किलोमीटर चालत गेलेला म्हटल्यावरती 8 आणि 4 12, म्हणजे इथं 4 किलोमीटर. हा इथलं डिस्टन्स 3 आहे म्हटलं, हे पण 3. तर किती किलोमीटर म्हणजे काय? 3 4 आणि हा काय असणार आहे? 5. हे काही ठोकताळे आपल्याला माहितीच पाहिजे, आपण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय म्हटल्यावरती किती किलोमीटर गेल्याला? 5 किलोमीटर. मग कोणता आहे ऑप्शन बरोबर? 5 किलोमीटर, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा आता आपण 16 नंबरचा प्रश्न बघूया. आता भूगोल चालू झालेला आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? बघा, हे लक्षात घ्यायचं अगोदर पेपर सोडवताना की विचारलंय काय, हे महत्त्वाचं, की बरोबर नाही कोणतं विधान बरोबर नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. तेलवासा ही महाराष्ट्रातील दगडी कोळशाची खाण नाही. खाण नाही, नाही, तेलवासा काय आहे? महाराष्ट्रातील दगडी कोळशाची खाण आहे. बरोबर नाहीत विचारलंय. बुके, हे बरोबर आहे. बरोबर. चंद्रपूर जिल्ह्यात चुनखडीचे उत्पादन होते नाही. क्रोमाइटचे उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते. ठीक आहे. आता बरोबर नाही म्हणजे फक्त काय आहे? हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे, पण हे काय दिलेलं आहे? त्यांनी चुकीचं दिलेलं आहे म्हटल्यावरती ऑप्शन नंबर 1 काय आहे बरोबर? याचं विधान ए काय आहे? बरोबर नाही. बाकीचे दोन्ही पण काय आहेत? बरोबर आहेत. 17 नंबरचा प्रश्न, जनगणना 2001 ते 11 दरम्यान लोकसंख्येत झालेल्या बदलाप्रमाणे जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा. आता काय करायचं आपल्याला? जिल्ह्यांचा उतरता क्रम आपल्याला यांना द्यायचा आहे. आता उतरता क्रममध्ये 2001 ते 11च्या दरम्यान आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर. आता त्यांनी मागची जी जनगणना झालेली आहे त्याच्याबद्दल विचारलेलं होतं. तर आता उतरता क्रममध्ये सगळ्यात अगोदर आपण काय करतो? सगळ्यात जास्ती लोकसंख्या. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्थातच दिसते की ठाण्याची लोकसंख्या काय आहे? सगळ्यात जास्त आहे. आणि ह्या सगळ्या ऑप्शनमध्ये फक्त 2 नंबरचा पर्याय दर्शवतो. 1 नंबरला ठाणे, त्यामुळं 2 नंबरचा ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. जास्त विचार करायचाच नव्हता. 1 तासाच्या वेळेमध्ये आयोग आपल्याला सहज उत्तरं दिलेली असतात, फक्त ती आपल्याला बघायची दृष्टी आपण निर्माण करावी लागते. आपल्याला फक्त आपला प्रेझेन्स ऑफ माइंड आयोग बघत असतं आणि आपण तिथंच चूक करतो काहीतरी. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते जिल्हे डोलोमाइटचे उत्पादनात महत्त्वाचे आहेत? बघा, आता याच्यामध्ये नागपूर बरोबर आहे. नागपूरमध्ये डोलोमाइट आहे. इथं नागपूर आहे, इथे आहे आणि इथे पण आहे, पण 2 नंबरचा ऑप्शन त्याच्यामुळे ह्याच्यात येणारच नाही. नंतर गडचिरोली सांगता येत नाही डोलोमाइटचं, ती मला काय एवढं माहिती नाही आहे गडचिरोलीतला डोलोमाइटचं, माझ्या वाचनात आलेलं नाही आहे. बाकी रत्नागिरी आहे आणि यवतमाळ देखील आहे. मग त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सातारा सांगली पण माझ्या काही वाचनात जास्त नाही आलेलं, त्याच्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन माझ्या मते याचं बरोबर उत्तर आहे. आपल्याला आयोग काय देतं ते पण मी एकदा तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेन. महाराष्ट्रात डॅश खडक पूर्व विदर्भ व कोकण खेरीज सर्वत्र आढळतो. बघा, अगदीच पोलीस भरतीचा पेपर होता. आता महाराष्ट्रात बेसाल खडक पूर्व विदर्भ आणि कोकण खेरीज काय सगळीकडे आढळतो. वीस नंबरचा प्रश्न, बीड जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? मग याचं पण उत्तर तुम्हाला झोपेत विचारलं तरी तुम्ही देताल. कोणता आहे? औरंगाबाद प्रशासकीय विभाग. पुढचा प्रश्न, डॅशची ऊर्जा प्रदूषण विरहित आहे. आता बघा, कोळसा, पेट्रोल, जलविद्युत आणि अणुविद्युत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे अणुविद्युत तर येणार नाही, त्याच्यामधून पण काय होतं? प्रदूषण होतं, बरोबर. आणि नंतर प्रदूषण विरहित आपल्याला विचारलेली नाही का?
जलविद्युतमुळं पण होता, पेट्रोल कोळसामुळं पण होतं. पण अणुविद्युत ही ऊर्जा तयार करताना इथे चुकलं, माफ करा. 3 नंबरचं ऑप्शन याच्यामध्ये बरोबर येणार. फक्त डी काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. अस्तंबा शिखर संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? आता अस्तंबा शिखर संदर्भात बघा किती नंबरचं असणार आहे ते कुठं आहे? नंदुरबारमध्ये तोरणमाळ पठारमध्ये. हा सगळ्यात काय आहे योग्य पर्याय आहे. आणि त्याची उंची किती आहे? 1325 मीटर. किती आहे? 1325 मीटर आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा मध्ये म्हाडाचा पेपर झालेला होता. ज्यांनी पेपर ह्यात सोडवलेला असेल किंवा पाहिलेला असेल तरी सुद्धा याचं उत्तर तुम्हाला आलं असतं. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र प्राधिकरणाची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र प्राधिकरणाची स्थापना कधी झाली? 1977. मी त्याची डेट पण सांगते कधी झाली होती. 5 डिसेंबर. मी म्हाडाची एक बॅच घेतली होती त्यामुळे मला ही माहिती आहे. 5 डिसेंबर 1977ला याची स्थापना झाली. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील घाटांच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा. पुणे बारामती मार्गावर दिवा घाट आहे, हे बरोबर आहे विधान. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आंबोली घाट आहे, हे बरोबर आहे का? नाही, आंबोली घाट तिथे नाही आहे. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरती आंबा घाट आहे. कोणता आहे? आंबा घाट आहे. आणि आंबोली घाट इकडे सिंधुदुर्ग बाजूला आहे, इकडे नाही आहे. त्यामुळं 2 नंबरचं विधान चुकीचं आहे. मग ए बरोबर आहे आणि बी काय आहे? चुकीचं विधान आहे. 24 नंबरच्या प्रश्नाचा 1 नंबरचं विधान बरोबर. 25वा प्रश्न बघूया. कोकणातील नद्या अतिवेगाने वाहतात, त्याची काही कारणे दिली आहेत, योग्य ती ओळखा. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला योग्य ती कारणं ओळखायची आहेत. कोकणातील नद्या अतिवेगाने वाहतात, त्यांची काही कारणे. आता योग्य कारणे. पूर्वेस सह्याद्री पर्वत आहे, बरोबर आहे. सह्याद्री पर्वतात उगम पावून त्या खाली येतात, त्याच्यामुळं अतिवेगाने वाहतात. किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किलोमीटर आहे, हेही बरोबर आहे. नद्या लांबीने अखूट टप्प्याच्या आहेत, बरोबर आहे. नद्यांचे पात्र रुंद व विस्तृत आहे, हे चुकीचं आहे. कारण त्यांचं पात्र कसं आहे? कमी आहे. म्हणजे ह्या कमी लांबीच्या आहेत. इथं दिले ना कमी लांबीच्या आणि आखूड आहे, हे बरोबर असेल तर हे मुळात चुकीचं असणार आहे. आणि त्यांचं पात्र पण कसं आहे? कमी लांबीचं आहे. कारण त्या सह्याद्री पर्वतात उगम पावतात, हे खाली येऊन समुद्राला मिळतात, त्याच्यामुळं मुळातच त्यांचं पात्र कसं आहे? आखूड आहे. त्यांना वाहण्यासाठी जास्त जागा नाही आहे. म्हणजे ABC काय आहे? बरोबर आहे. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. 25 नंबरच्या प्रश्नाचं 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न. आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? आता 26 नंबरचा आपला प्रश्न चाललेला आहे. आणि आयटक हा पण अगदी पोलीस भरतीचा प्रश्न आहे बघा. आता आयटकचे 26 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं काय आहे? लाला लजपत राय, हे काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. आयटक म्हणजे काय? ऑल इंडिया ट्रेड युनियन. म्हणजे की पहिल्यांदा ह्याचं जे होतं जी स्थापना झाली ती कधी झाली? 31 ऑक्टोबर 1920 साली याची काय झाली? स्थापना. आणि पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय होते. पुढचा प्रश्न बघूया. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे नारायण मल्हारी जोशींनी डॅशची स्थापना केली. आता बघा वरच्या प्रश्नाशीच रिगार्डिंग हा देखील प्रश्न आहे. मुंबई येथं नारायण मल्हार जोशी म्हणजे की लाला लजपत राय यांच्यासोबत अजून एक सहकारी होते, त्यांचं नाव काय होतं? नारायण मल्हार जोशी. म्हटल्यावरती 31 ऑक्टोबर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं 1920ला आयटकची स्थापना झाली. ती कुठं झाली? मुंबईला झाली. नारायण मल्हार जोशी आणि कोण होते अजून? लाला लजपत राय होते. मग त्यांनी कशाची स्थापना केलेली? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही झाली त्यांची स्थापना. म्हणजे 27 नंबरच्या प्रश्नाचं 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 28वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती प्रकाशने किसन फागोजी बनसोड यांनी सामाजिक क्रांतीसाठी प्रकाशित केली होती?
आता याचं बघा, निराश्रित हिंदू नागरिक विटाळ विध्वंसक हे केलं होतं. सत्यशोधक समाचार आणि अस्पृश्योद्धरक हे नव्हतं केलं. मजूर पत्रिकात सुकामेळा हे देखील त्यांचं होतं. जागरूक ब्रह्मनेतर हे नव्हतं. म्हणजेच काय, ए आणि सी काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. ए आणि सी म्हटल्यावर कोणते येणार, 2 नंबरचं ऑप्शन 28 नंबरचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 29 नंबरचा. डॅश यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस आणि भविष्य निर्वाह निधी लागू केला. आता याचं 29 नंबरचं सगळ्यात महत्त्वाचे कोण आहेत, जमशेदजी टाटा यांनी काय केलं होतं, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस आणि भविष्य निर्वाह निधी चालू केलेला आहे. हे लहान मुलांना सुद्धा आता माहिती आहे. स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड सुरू करण्यात पुढीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता. बघा, स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड चालू करण्यात जमशेदजी टाटा यांनी पण केलेला होता आणि लोकमान्य टिळक यांनी पण घेतलेला होता. पण मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर मला असं वाटतं की आयोग लोकमान्य टिळक हे देईल, कारण स्वदेशीला जास्त पुरस्कार लोकमान्य टिळकांनी केलेला होता. त्यामुळं 4 नंबरचं ऑप्शन याचं जास्त बरोबर उत्तर आहे. 31 नंबरचा प्रश्न बघूया. डॉक्टर कॅरे यांनी 1805 मध्ये कोणत्या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले. बघा, मराठी भाषेचं पण केलं होतं त्यांनी, हिंदीचं नव्हतं केलेलं, संस्कृतचं केलेलं, इंग्लिशचं नव्हतं केलेलं. ए आणि सी काय आहे याचं बरोबर आहे. म्हणजेच किती नंबरचं ऑप्शन बघा, ए आणि सी म्हणजेच 1 नंबरचं ऑप्शन याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा, अत्यंत सोपे प्रश्न होते. 1918च्या मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते. आता याच्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की 18च्या मुंबई अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते, महाराज सयाजीराव गायकवाड हे होते. पुढचा प्रश्न, सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले. आता 33 नंबरचा प्रश्नामध्ये कोणाच्या, ते कोण होते, ते फॉरेनर होते, आर्बुथनॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिले फॅक्टरी कमिशन त्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेले होते. राजश्री शाहू महाराजांनी दाजीपूरजवळ कोणत्या नदीवर धरण बांधले. बघा, कोणती नदी होती, ती भोगावती नदी होती. आणि कोणतं धरण होतं, तर राधानगरी धरण बांधलेलं होतं. पहिलं मातीचं धरण होतं ते. 35वा प्रश्न, 1911 मध्ये शाही विधिमंडळात डॅश यांनी सक्तीने मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे विधेयक मांडलेले होते. तर ते विधेयक कोणी मांडलेलं होतं, गोपाळकृष्ण गोखले. आणि अजून एक मांडलेलं होतं, ते कुणी हंटर कमिशन पुढे मांडलेलं होतं, ते कुणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडलेलं होतं. याचं उत्तर 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन डॅश या दिवशी झाले. आता याच्यामध्ये बघा, 24 जानेवारी आणि 26 जानेवारीमध्ये मला थोडंसं हे वाटतं. एक तर 24 नाही, 26 पण नाही ना, 24 जानेवारी 1950 येईल याचं उत्तर. 24 जानेवारी घटना समितीचे शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 साली झाले आणि 26 जानेवारीला आपली राज्यघटना अंमलात आली. 37 नंबरचा प्रश्न, कोणतेही विधेयक विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते. काय विचारले, खालील विधाने फक्त आपल्याला विचारात घ्यायचीच अगोदर आणि कोणतं बरोबर आहे ते विचारलं होतं. कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येतं का, तसं काही नाही, त्यांनी ठरवून दिलेले कुठल्या सभागृहात मांडायचं ते. सामान्य विधेयकाबाबत दोन्ही सभागृहामध्ये असहमती झाल्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकते नाही. दोन्ही सभागृहाची ह्या गोष्टीसाठी बैठक बोलावली जाऊ शकत नाही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये राज्यघटनेने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या
राखीव जागांची तरतूद केलेली आहे. नाही, हे पण काय आहे, चुकीचं उत्तर आहे. म्हणजेच का बरोबर कोणतं आहे, पण बरोबर एकही नाही आहे, सगळे चुकीची विधानं आहेत. 38वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत इतिहासातील डॅश डॅश हा महत्त्वाचा टप्पा आहे. आता याच्यामध्ये इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दी इंडियन काउन्सिल ॲक्ट हा काय आहे, 1961चा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे राज्यघटनेच्या इतिहासातील. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या कलमाचा अर्थ असा होतो की सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली आहेत? बघा, सार्वजनिक ठिकाणं खुली आहेत हे कुठल्या कलमामध्ये सांगितले आहे? 15(2) मध्ये सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न, राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकाराखाली खालीलपैकी कोणत्या बाबी येतात? आता कोणत्या बाबी येतात हे आपल्याला विचारलेलं आहे. जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात. बरोबर आहे, या बाबी येतात. जेव्हा बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. हे येऊ शकतं, येतच. म्हणजे राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. हे पण आहे. आणि मंत्रिमंडळाने जर बहुमताचा पाठिंबा गमावल्याची त्यांची खात्री झाली तर ते मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. हे पण योग्य पर्याय आहे. म्हणजेच सगळे काय आहे, योग्य आहे. म्हणजेच वरील सर्व 4 नंबरचं ऑप्शन काय आहे, 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य ऑप्शन आहे. पुढं 41वा प्रश्न, खालील विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. बरोबर आहे. राष्ट्रपती केव्हाही राज्यपालाची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करू शकतात अथवा त्यांना बडतर्फ करू शकतात. बरोबर आहे, 2 नंबरचं. 3 नंबरचं, राज्यपालाच्या बदलीचा अथवा बडतर्फीचा राष्ट्रपतीचा आदेश हा अंतिम नसतो, त्यास न्यायालयात आव्हान देता येते. नाही, यासाठी न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही. 3 नंबरचं ऑप्शन चुकीचं ऑप्शन आहे. 4 वरीलपैकी एक नाही, हे पण नाही येऊ शकत. म्हणजेच काय आहे, याचं जे उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काय आहे, 3 नंबरचं ऑप्शन आहे की जे चुकीचं आहे. म्हणजेच हे उत्तर आहे आपलं 3 नंबरचं ऑप्शन. 42वा प्रश्न खूपच मोठे होते. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 अनुसार घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडण्याच्या कारणास्तव राज्यातील राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत कारणास्तव 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालू ठेवता येऊ शकते? ओके. ए आहे, संबंधित राज्याच्या एक मिनिट. संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे राष्ट्रपतीस लेखी कळविले तर? नाही, हे होऊ शकत नाही. केंद्रीय कॅबिनेटने राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे राष्ट्रपतीस लेखी कळवले तर? तेही होऊ शकत नाही. संबंधित राज्यात काही अडचणीमुळे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे अवघड आहे असे निर्वाचन आयोगाने प्रमाणित केले तर? बरोबर आहे. केवळ राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल तर? हेही बरोबर आहे. म्हणजेच सी आणि डी काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे. 45वा प्रश्न बघूया. 43वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविषयी योग्य आहे? ए, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. बरोबर आहे. योग्य उत्तर विचारले आपल्याला, ए बरोबर आहे. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. नाही. चौकशीशिवाय त्यांना निलंबित केले जाऊ शकते? नाही. संसदीय प्रक्रियेनंतर काढलेल्या राष्ट्रपतीच्या
आदेशानुसार सिद्ध झालेल्या गैरवर्तन किंवा अकार्यक्षमतेच्या आधारावर त्यांना काढले जाऊ शकते. हेही योग्य विधान आहे. म्हणजेच ए आणि डी काय आहे? योग्य विधान. म्हणजेच कुठं आहे बघा, ए इथं आहे, इथं ए आणि डी आहे, पण सी आहे, हे सी योग्य नाही आहे. म्हणजेच ए आणि डी म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन काय आहे? 43चं बरोबर उत्तर आहे. 44चं बघूया. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? बघा, कोण होते आणि नव्हते हे मेन आपण लक्षात घ्यायचं. नीट आधी प्रश्न वाचायचा. आता सदस्य नव्हते म्हटल्यावरती सदस्य अय्यंगार अय्यर होते आणि सादुल्ला पण होते. फक्त सच्चिदानंद सिन्हा हे मसुदा समितीचे सदस्य होते का? नाही. 3 नंबरचं ऑप्शन काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जुलै 2021 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश प्रमाणे पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचा ठराव संमत केला. बघा, अनुच्छेद डॅश प्रमाणे आपल्याला इथं काय विचारलेलं आहे? अनुच्छेद विचारलेला आहे. अनुच्छेद 169 प्रमाणे, किती? 169 प्रमाणे पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचा ठराव संमत केलेला होता. पुढचा प्रश्न बघूया. हुंडाबंदी अधिनियम 1961च्या कलम 4 अन्वये जी कोणी व्यक्ती वधू किंवा वराच्या पालकाकडून किंवा त्याच्या नातेवाईकाकडून लग्न प्रित्यर्थ हुंड्याची मागणी करेल त्यास कमीत कमी 6 महिने डॅश वर्ष पर्यंत वाढवू शकते. अशा कारावासाची आणि डॅश पर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. बघा, हुंडाबंदी अधिनियमाचा हा प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त किती? 2 वर्षापर्यंत वाढवू शकते हा कारावास. आणि दंड किती लागतो? ह्याच्यामध्ये किती असतो? 10,000 दंड असतो. किती असतो? 10,000. म्हटल्यावरती या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. 10,000 पर्यंत दंड आणि 6 ते 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. 47चा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद भारतामध्ये सर्व प्रकारच्या गुलामगिरी व मानवी तस्करी यांना प्रतिबंध करतात? आता याच्यामध्ये कोणते आहेत अनुच्छेद? त्याच्यामध्ये 23 आणि 24 आहेत. कोणते? 23 आणि 24. म्हणजे इथं 23 अनुच्छेद 23 आणि 24. 3 नंबरचं ऑप्शन काय याच्यामध्ये? याचं बरोबर उत्तर आहे. 48 नंबरचा प्रश्न बघूया. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989च्या कलम 21 नुसार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, अत्याचार झालेल्या व्यक्तींना डॅशसह न्याय मिळवून देण्यासाठी पुरेशी सुविधा पुरविणे हे सरकारचे डॅश कर्तव्य आहे. आता हे कोणतं आहे? कायदेशीर मदत हे पण आहे, साक्षीदारांचा प्रवास व देखभाल खर्च हे देखील आहे, आणि अत्याचारग्रस्तांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन हे देखील आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा 49 नंबरचा प्रश्न बघूया. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याच्या अनुषंगाने खालील विधानांचे अवलोकन करा. विधान 1. सदर कायद्यातील कलम 8 हे संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य आणि कार्य यांच्याशी संबंधित आहे. विधान 2. देशांतर्गत घटनेचा अहवाल विहित नमुन्यात व पद्धतीने राज्यपालांना देणे हे संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की त्यातलं कुठलं पर्याय आपल्याला योग्य, पण हे दोन्ही पर्याय काय आहे? दोन्ही विधानं चूक दिसत आहेत आपल्याला. म्हणजेच काय आहे? 4 नंबरचं ऑप्शन याचं बरोबर उत्तर आहे. दोन्ही विधानं चूक आहे. 50 नंबरचा प्रश्न बघूया. खालील विधाने विचारात घ्या. विधान 1. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत मूल म्हणजे 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती आणि त्यात दत्तक मुलाचा समावेश होतो. बरोबर आहे.
विधान 1 बरोबर आहे. विधान 2, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत बालकाची व्याख्या कलम डी मध्ये दिली आहे. तर हे कलम 2 मध्ये आहे, पण डी मध्ये नाहीये, तर बी मध्ये आहे. कुठं आहे? बी मध्ये आहे. म्हणजेच विधान 1 बरोबर आहे, पण विधान 2 चुकीचं आहे. विधान 1 कसं आहे? बरोबर आहे, पण इथे बी असतं तर हे दोन्ही विधानं बरोबर दिली असती. पण इथं काय आहे? डी दिलेलं आहे, त्यामुळं विधान 2 नंबरचं काय आहे? चुकीचं विधान आहे. पुढचा प्रश्न बघूया. 51 नंबरचा प्रश्न बघूया आपण आता. राज्य शासन मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत उद्भवणाऱ्या अपराधांची सहपरीक्षा तत्वाने होणाऱ्या प्रयोजनासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या सहमतीने अधिसूचनेद्वारे प्रत्येक जिल्ह्याकरिता उक्त अपराधांची सहपरीक्षा करण्यासाठी डॅश हे मानवी हक्क न्यायालय म्हणून विनिर्दिष्ट करील. आता याच्यामध्ये आपल्याला सगळे न्यायालय दिलेले आहेत. सत्र न्यायालय, शहरी दिवाणी न्यायालय, कामगार न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय हे आपल्याला काय दिलेलं आहे ऑप्शनमध्ये. पण याच्यामध्ये मानवी हक्क न्यायालय म्हणून विनिर्दिष्ट कोण करतं? फक्त सत्र न्यायालय. फक्त ए नंबरचं ऑप्शन काय आहे याच्यामध्ये बरोबर आहे. आता खाली बघितलं तर यांनी फक्त म्हणजेच काय 1 नंबरचं ऑप्शन याच्यामध्ये बरोबर आहे 51 नंबरचा प्रश्नांचा. पुढचा प्रश्न बघूया. 52 नंबरचा प्रश्न, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा म्हणजेच काय? पनिशमेंट फॉर मनी लॉन्ड्रिंग 2002च्या कोणत्या कलमांतर्गत मनी लॉन्ड्रिंगसाठी शिक्षेची तरतूद केली गेलेली आहे? तर कोणता आहे कलम? कलम 3 अंतर्गत, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर उत्तर आहे. 53 नंबरचा प्रश्न, जिल्हा न्यायाधीश म्हणून किमान डॅश वर्षाचा अनुभव असलेल्या राज्यातील उच्च न्यायालयाने किंवा जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश म्हणून असलेल्या किंवा राहिलेल्या व्यक्तीला राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. 8, 6, 9 वरीलपैकी नाही, कारण किती वर्षाचा अनुभव पाहिजे? 7 वर्षाचा अनुभव पाहिजे. म्हणजेच 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे की वरीलपैकी एकही नाही. पुढचा प्रश्न बघूया. खालील विधाने विचारात घ्या. विधान 1, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार हे मानवी हक्कांची दुसरी पिढी असल्याचे म्हटले जाते. 2, मानवी हक्कांच्या तिसऱ्या पिढीला निवडीचे स्वातंत्र्य असे म्हणतात. थोडा हँग झालेला, ठीक आहे. तर दोन्ही विधानं काय दिसत आहेत आपल्याला ही बरोबर आहेत की. विधान 1 पण बरोबर आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार हे मानवी हक्कांच्या दुसरी पिढी असल्याचे म्हटले, हेही बरोबर आहे. आणि विधान 2ही बरोबर आहे. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन काय आहे याचं बरोबर आहे की दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूया. मानवी हक्क कायद्याच्या कलम 31 अन्वये, बघा कलम 31 मानवी हक्क कायद्याच्या अन्वये प्रत्येक मानवी हक्क न्यायालयासाठी राज्य सरकार अधिसूचनेद्वारे खटले चालविण्याच्या उद्देशाने डॅश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वकिलाची नियुक्ती करेल, जो वकील म्हणून प्रॅक्टिसमध्ये 7 वर्षापेक्षा कमी नसेल. तर याचं काय आहे? वरीलपैकी एक पण नाही आहे. म्हणजे दंडाधिकारी, कोर्ट आणि न्यायालयिक सहाय्यक हे तिन्ही पण नाही आहे. म्हणजेच यातलं कोणतंच नाही येणार.
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 मधील कलम 9 मध्ये डॅशची तरतूद आहे. कशाची तरतूद आहे? आयोगाची कार्य याची तरतूद आहे. 57 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक ऐतिहासिक निर्णय आहे ज्याने कलम 21ला व्यापक अर्थ दिला आणि प्रत्येकाला कायद्याच्या न्यायालयात त्वरित खटला चालविण्याचा अधिकार आहे असे नमूद केलेले आहे. तर असं जे नमूद केलेलं आहे, तर मला असं वाटतं की वरीलपैकी एकही नाही हे उत्तर याचं असू शकतं, पण मी कन्फर्म नाही. मला असं वाटतं की आपण आयोगाचं जे आन्सर कीवरून आपण आपलं उत्तर ठरवूया. 58 नंबरचा प्रश्न, संयुक्त विधान लक्षात घ्या, विचारात घ्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणापत्रिका स्वीकारली. बरोबर आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेने 10 डिसेंबर 1947 रोजी मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणापत्रिका स्वीकारली नाही, तर ती कधी स्वीकारली? 1948ला. त्यामुळे बी चुकीचं आहे. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणापत्रिकाला 44 विरुद्ध 0 मतांनी स्वीकार करण्यात आला नाही. 44 नव्हतं, तर ते 42 होतं. हे चुकीचं आहे, सी पण. आता पुढं डी बघूया काय आहे. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मानवी अधिकारांची सार्वत्रिक घोषणा 42 विरुद्ध 8 गैरहजर विरुद्ध 0 आणि 8 गैरहजर राहून स्वीकारण्यात आली. बरोबर आहे, डी बरोबर आहे. याच्यामध्ये पण मला 8 गैरहजरमध्ये थोडं कन्फ्युजन आहे, पण हे बरोबर आहे. त्याच्यामध्ये ए तर कन्फर्म आहे, म्हणजे ए कन्फर्म आहे, इथं तिन्हीमध्ये आहे, पण इथं बी आहे, म्हणजे इथं डी पण आहे. म्हटल्यावरती आपण 4 नंबरचं मी हे बरोबर म्हणून सांगते. साठ नंबरचा प्रश्न, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम नुसार अनुसूचित जातींच्या सदस्यांच्या संबंधात या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरवणारे कृत्य केले जाते. न्यायालयाने असे गृहीत धरले पाहिजे की जोपर्यंत विरुद्ध सिद्ध होत नाही तोपर्यंत असे कृत्य अस्पृश्यतेच्या आधारावर केले गेले आहे. आता बघा याच्यामध्ये कोणतं कलम आहे, तर कलम 12. कलम 12 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 61 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत सिद्ध अपराध व्यक्तीला विनिर्दिष्ट क्षेत्रातून निघून जाण्याबद्दलचे निर्देश देण्यासाठीचे अधिकार नसलेले खालीलपैकी अधिकारी कोण? तर कोण आहेत हे? पोलीस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी हे दोन्ही देऊ शकता. फक्त पोलीस उपविभागीय जिल्हा दंडाधिकारी देऊ शकत नाही, म्हणजेच 3 नंबरचं बरोबर ऑप्शन आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 122 मध्ये सूर्यास्त आणि सूर्योदय यांच्या दरम्यान एखादा व्यक्ती संशयास्पद स्थितीत सापडण्याची एकूण किती प्रकारची कारणे दिली गेलेली आहेत? तर याच्यामध्ये किती प्रकारची दिलेली आहेत कारणं? तर 6 प्रकारची कारणं दिलेली आहेत. ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर उत्तर आहे. 64चं उत्तर मला पण माहिती नाहीये. 65 बघूया. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 231 मध्ये 213 मध्ये डॅश या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. तर याच्यामध्ये कशाची व्याख्या दिलेली आहे? सार्वजनिक जागा या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या अंतर्गत ज्याचे निलंबन झालेले नाही अथवा जो रजेवर नाही असा प्रत्येक पोलीस अधिकारी किती काळापर्यंत कामावर आहे असे गृहीत धरले जाते. म्हणजे किती काळापर्यंत आहे, म्हणजेच काय आहे, तो नेहमीच कामावर आहे असं गृहीत धरलं जाऊ शकतं. आता मी हे अंदाजेच उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की ज्याचं निलंबन झालं नाही आणि तो रजेवर पण नाही, मग असं किती काळापर्यंत कामावर आहे, म्हणजे तो नेहमीच, कारण त्यांनी लिहून दिलेलं असतं पोलिसांनी ऑन ड्युटी 24 hours, म्हणून मग 8 तास तर होऊ शकणार नाही, म्हणून नेहमी आहे.
67 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 9 नुसार प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यास रस्त्यावरील संशयास्पद व्यक्तीची झडती घेण्याचा अधिकार आहे. याचं उत्तर तर सर्वांनाच माहिती पाहिजे, किती आहे? कलम 65 नुसार प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यास रस्त्यावरील संशयित व्यक्तीची झडती घेण्याचे अधिकार आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 कलम 65. 68 नंबर, जोड्या लावायच्या. पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यकारी अधिकार व कर्तव्य. कार्यकारी अधिकारी आहेत अधिकार आणि कर्तव्य यांच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील संबंधित तरतुदींशी जोड्या जुळवा. आता याच्यामध्ये बघा, लोकांसंबंधीची पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य, ती कोणता आहे? कलम 66 नंबरचा आहे. कोणता आहे? 66. नंतर लोकांच्या जाण्या येण्याच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकार, ते कोणता आहे? 65 नंबरचं कलम आहे. आणि पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य, पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य कलम 64 बरोबर आहे. आणि पोलीस रस्त्यावरील रहदारीचे नियमन करण्याचे कर्तव्य कलम 67. म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं कुठं आहे बघा. पहिलं, दुसरं, पहिल्याचं दुसरं म्हणजे 2, 1 हे 1 नंबरचा ऑप्शन बरोबर उत्तर आहे 68 नंबरचा. 69 प्रश्न बघूया. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत अतिरिक्त पोलीस आयुक्तांची नेमणूक कोण करू शकते? अतिरिक्त पोलीस आयुक्तांची नेमणूक कोण करतं? राज्य सरकार करतं. अतिरिक्त पोलीस केंद्र सरकार करतं का? नाही, तर राज्य सरकार करतं. ऑप्शन नंबर 3 काय आहे याचा बरोबर उत्तर आहे. 70 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीबद्दल भरपाई रक्कम ही रक्कम भरण्यास पात्र असलेल्या व्यक्तीकडून जिल्हाधिकारी ती खालीलपैकी कशा तऱ्हेने वसूल करेन? तर जिल्हाधिकारी कशी पद्धतीने वसूल करतो? जमीन महसुलाची थकबाकी म्हणून तो काय करतो? वसूल करतो. पुढचा प्रश्न 71 नंबरचा, भारतीय दंडसंहिता 1860 मध्ये कलम 4 नुसार खालील वाक्य वाचा व उत्तर द्या. अ हा भारताचा नागरिक असून युगांडोमध्ये खून करतो. भारतात जेथे तो सापडेल ते अशा कोणत्याही स्थळी खुनाबद्दल त्याची परीक्षा दोषाविरुद्ध केली जाऊ शकते. बरोबर आहे. एक आहे ते काय आहे? चूक आहे. आणि 2 काय आहे? बरोबर आहे. मग ऑप्शन नंबर 3 काय नाही याचं बरोबर उत्तर येणार की नाही. ऑप्शन नंबर 2 नाही येणार विद्यार्थी मित्रांनो. अ हा भारताचा नागरिक असून युगांडोमध्ये खून करतो. भारतात जेथे तो सापडेल अशा कोणत्याही स्थळी खुनाबद्दल त्याची परीक्षा किंवा दोषसिद्धी केली जाऊ शकते. बरोबर आहे. दोन्ही काय आहेत? बरोबर वाक्य आहेत. दोन्ही बरोबर येणार, कारण एक शिवाय दुसरं वाक्य पूर्ण होत नाही. दंडसंहिता 1860 मधला दिलेला आहे, त्यामुळे दोन्ही बरोबर आहेत. पुढचं बघूया. जर अने जाणून बुजून श्री पीला, त्याला आणि त्याच्या पत्नीला काही दुखापत करण्याची भीती दाखवली आणि अप्रामाणिकपणे मला काही मालमत्ता देण्यास पीला प्रवृत्त केले, तर साठी भारतीय दंड संहितेच्या कलम नुसार दोषी आहे. तर याच्यामध्ये खंडणीसाठी खंडणीसाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 383 हे पाठच पाहिजे तुमचं नुसार दोषी आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. खंडणीसाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 383 नुसार दोषी आहे. पुढचा प्रश्न बघूया. त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न,
हा जमीनधारक त्याच्या जमिनीच्या हद्दीत एखाद्याचा खून पडल्याचे माहीत असताना साप चावल्यामुळे अपघाताने त्याचा मृत्यू झालेला अशी चुकीची माहिती जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्याला बुद्धी परस्पर खोटी माहिती पुरवतो. येथे हा भारतीय दंड संहितेच्या व्याख्यानुसार अपराधाबद्दल दोषी आहे. तर इथं आपल्याला कलम विचारलेलं आहे. तर कोणतं कलम आहे हे 177, म्हणजेच 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. कलम 177. पुढचा प्रश्न, एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देतो म्हणजे तो भारतीय दंड संहितेच्या कलम 107 नुसार डॅश करतो. तर काय करतो? दुसऱ्याला ती गोष्ट करण्यास प्रवृत्त करतो, बरोबर. कृत्य करताना इतरांसोबत कट रचतो, हेही बरोबर. आणि हेतू परस्पर ती गोष्ट करण्यास मदत, बरोबर आहे. म्हणजेच वरील सर्व बरोबर, म्हणजेच 4 नंबरचं ऑप्शन काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. भारतीय दंडसंहिता 1880 मधील कलम 24 नुसार जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा दुसऱ्या व्यक्तीची गैरहानी व्हावी या उद्देशाने कोणतीही गोष्ट करतो तेव्हा ती गोष्ट डॅश करतो असे म्हटले जाते. तर काय करतो? अप्रामाणिकपणे करतो असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, भारतीय दंडसंहिता 1860च्या कलम 44 अंतर्गत इंजुरी म्हणजेच नुकसान याचा अर्थ डॅश याच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीस केलेली अवैध काय आहे? अवैध अपाय आहे. मग काय आहे? शरीर, मन आणि मालमत्ता हे तिन्ही बरोबर, म्हणजेच वरील सर्व. याचा अर्थ काय? शरीर, मन, मालमत्ता यांच्या बाबतीत व कोणत्याही व्यक्तीस केलेली अवैध अपाय, म्हणजेच वरील सर्व. ऑप्शन नंबर 4 काय आहे याचं बरोबर उत्तर येईल. 77 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोण हा भारतीय दंडसंहिता कलम 21 अंतर्गत लोकसेवक मध्ये समाविष्ट नाही? 1 आहे मंत्री, 2 राष्ट्रीयकृत बँकेचा कर्मचारी, विमा सर्वेक्षणकर्ता आणि 4 रेल्वे गाडी विभागाचा खलाशी. एकतर मला असं वाटतं की लोकसेवकमध्ये मंत्री पण नाही, मंत्री येईल, हे पण येतील, आणि राष्ट्रीय बँकेचा कर्मचारी 4 नंबरचं होऊ शकतं. 4 नंबर किंवा मंत्री, पण 4 नंबरचं जास्त बरोबर उत्तर वाटतं मला. 78 नंबरचा प्रश्न, भारतीय दंडसंहितेच्या कलम 160 नुसार जो कोणी सार्वजनिक ठिकाणी मारामारी करेल त्याला 1 महिन्यापर्यंतच्या कालावधीसाठी कारावासाची किंवा 100 रुपयेपर्यंतच्या दंडाची दोन्ही शिक्षा होऊ शकते. कोणतं? म्हणजेच उत्तर 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 1 महिना आणि 100 रुपये. 79 नंबरचा प्रश्न, भारतीय दंडसंहिता 1860 मधील कलम 124 च्या अनुषंगाने डॅश या कलमाखाली अपराध ठरत नाही. तर याचं काय आहे? द्वेषाची भावना, तुच्छतेची भावना, अप्रीतीची भावना आणि शासनाच्या कारवाईबद्दल नापसंतीची टीका, म्हणजे 4 नंबरचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. 79 नंबरचं. भारतीय दंडसंहिता 1860 मधील कलम 124 च्या अनुषंगाने शासनाच्या कारवाईबद्दल नापसंतीची टीका या कलमाखाली अपराध ठरत नाही. 80 नंबरचा प्रश्न, भारतीय दंडविधान अंतर्गत खालीलपैकी कोणत्या तरतुदीमध्ये 12 वर्षाखालील महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारास शिक्षा विहित आहे? आता याचं उत्तर काय आहे? 376 AB नुसार. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम डॅश मध्ये फरार व्यक्तीबद्दलची घोषणा करण्यासंबंधी प्रक्रिया दिलेली आहे. कलम 82. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम डॅश मध्ये सराईत गुन्हेगाराकडून चांगल्या वर्तणुकीस संदर्भात घ्यावयाचा बंधपत्रा संदर्भातील प्रक्रिया दिलेली आहे. कोणता आहे? कलम 109 अंतर्गत.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील प्रकरण 2 मधील तरतुदींच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा. काय आहे वेगळेपण याच्यामध्ये? कलम 16 हे काय आहे? वेगळं आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 अ नुसार मिरवणुकीमध्ये शस्त्र बाळगण्यास अथवा शस्त्रासह सामूहिक कवायत करण्यास किंवा सामूहिक प्रशिक्षण देण्यास मनाई करण्याचा अधिकार डॅश यांना सुपूर्द केलेला आहे. तर कोणाला केलेला आहे? जिल्हा दंडाधिकारी यांना केलेला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील डॅश मध्ये समन्सचे प्रारूप सांगितलेले आहे. म्हणजेच काय? क्रिमिनल प्रोसिजर कोड. तर हे कशामध्ये सांगितलेलं आहे? सेक्शन 62 म्हणजेच कलम 62 मध्ये सांगितलेलं आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये अन्वेषण व चौकशी संबंधित खालील वाक्य वाचा व उत्तर द्या. ठीक आहे. या दोन्ही संज्ञा सारख्याच आहे नाही. अन्वेषण आणि चौकशी या दोन्ही संज्ञा वेगळ्या आहेत. या दोन्ही संज्ञा वेगवेगळ्या आहेत. हे उत्तर बरोबर आहे. या दोन्ही संज्ञा परिस्थिती व व्यक्ती सापेक्ष आहेत. बरोबर आहे. म्हणजे 2 आणि 3 बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे की वाक्य 2 आणि वाक्य 3 बरोबर वाक्य आहेत. 87 नंबरचा प्रश्न. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये कलम 43 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद आहे? कोणती तरतूद आहे बघा? 1. पोलीस वॉरंटशिवाय किंवा अटक करू शकतील नाही. दंडाधिकाऱ्याकडून अटक नाही. अटक कशी करायची नाही. खाजगी व्यक्तीकडून अटक आणि अशी अटक झाल्यावरची कार्यपद्धती. बरोबर आहे. म्हणजे 87चं 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 88 प्रश्न बघूया. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 2.1 अन्वये वॉरंट खटला म्हणजे ज्या अपराधास मृत्यूची किंवा आजीवन कारावासाची अगर डॅशहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराधासंबंधीचा खटला होय. तर कोणता खटला असतो हा? 2 वर्षाहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेचा पात्र. 1973 कलम 2.1 अन्वये. जोड्या लावायच्यात बघा. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील तरतुदी आणि कलम दिलेला आहे. आता याच्यामध्ये कलम आणि आपल्याला काय दिलेला आहे? तरतूद दिलेली आहे. तर आपल्याला ही जोडी लावायची. तर ए काय आहे? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार. म्हणजे कलम 36 काय आहे? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार. नंतर कलम 37 काय आहे? दंडाधिकाऱ्यांना व पोलिसांना जनतेने किंवा सहाय्य करायचे हे आहे. नंतर 38 नंबरचं काय आहे? कलम 38चं काय आहे? विवेक्षित अपराधांची जनतेने वर्दी देणे. आणि 39 नंबरचं काय आहे? पोलीस अधिकाऱ्यांखेरीज अन्य अशा वॉरंट बजावणाऱ्या व्यक्तीला मदत. म्हणजे मग कोणतं येणार बघा? ह्याच्यामध्ये 1, 2 नाही येणार, 3 नाही. 4 नंबरचं ऑप्शन काय आहे? 89चं बरोबर उत्तर आहे. 90चा प्रश्न बघूया. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 164 4 6 नुसार बलात्कार झालेल्या व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणीच्या केसमध्ये नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीने सदरचा अहवाल विनाविलंब अन्वेषण अधिकाऱ्याकडे पाठविला पाहिजे आणि त्याने तो डॅशमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या दंडाधिकाऱ्याकडे त्या कलमाच्या पोटकलम 5च्या खंड ए मध्ये निर्दिष्ट केलेले दस्तऐवज म्हणून अग्रेषित केला पाहिजे. आता याच्यामध्ये 90 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं काय आहे? कलम 173 मध्ये. 91 नंबरचा प्रश्न. भारतीय पुरावा अधिनियम 1872 मध्ये 72च्या तरतुदीनुसार कोर्टाच्या व्याख्येमध्ये कशाचा अंतर्भाव होत नाही? तर एखादी व्यक्ती जिला कायद्याने पुरावा घेण्याचे अधिकार दिले आहेत याचा होतो. नंतर विशेष
कार्यकारी अधिकारी याचा होतो. लवादचा होत नाही, लवादचा होत नाही. आणि जिल्हा न्यायाधीश पण होतो. म्हणजे उत्तर काय आहे, कशाचा होत नाही. म्हणजेच बघा उत्तर काय येणार आहे आपलं, उत्तर आहे 3 नंबरचं उत्तर बरोबर उत्तर आहे 3 नंबर, की होत नाही असं विचारल्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 92 नंबरचा प्रश्न, भारतीय पुरावा अधिनियमासंदर्भात खालील विधानांचे परीक्षण करा. जर विरुद्ध पक्षाने हरकत घेतली तर कोर्टाच्या परवानगीशिवाय सूचक प्रश्न विचारू नये. बी. एखादे तथ्य साबित करण्यासाठी कमीत कमी 2 साक्षीदार लागतात. तर काय आहे, ही दोन्ही विधानं काय आहेत, चुकीची आहेत. म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 93 नंबरचा, बलात्काराच्या काही खटल्यामध्ये संमती नसल्याचा गृहीतक भारतीय पुरावा कायद्याच्या कलम डॅश अंतर्गत हाताळला जातो. तर कोणता आहे तो, 114 अंतर्गत. बलात्काराच्या काही खटल्यामध्ये संमती नसल्याचा गृहीतक भारतीय पुरावा कायद्याचा कलम 114 अंतर्गत हाताळला जातो. पुढचा प्रश्न, ज्या व्यक्तीला दाव्यातील पक्षकाराने विवादातील प्रकरणाच्या संदर्भात माहितीसाठी स्पष्टपणे संदर्भित केले असेल अशा व्यक्तींना केलेले विधाने डॅश असतात. तसेच भारतीय पुरावा कायद्याच्या कलम डॅश मध्ये नमूद आहे. तर कोणता आहे, गुन्ह्याची कबुली असतात आणि पुरावा कायद्याच्या कलम 115 मध्ये नमूद केलेला आहे. 2 नंबरचा ऑप्शन काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे. मेन म्हणजे 115 कलम तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे, तेव्हा तुम्हाला उत्तर आले असते. आता बघा इथे ही जोड्या लावा आहे. भारतीय पुरावा अधिनियम 1872 नुसार कलम आणि त्याच्या काय दिलेल्या आहेत, तरतुदी दिलेल्या आहेत. आता कलम 40 नुसार काय आहे बघा, आधीचे न्याय निर्णय हे दुसऱ्या दाव्या किंवा सपरीक्षेस आडकाठी करण्याच्या दृष्टीने असंबद्ध. काय आहे, कलम 40चं 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे, 40चं. कलम सप्रमाण इत्यादी विषयक अधिकारीतामधील विवक्षित न्याय निर्णयाची संबद्धता. 1 नंबरचा ऑप्शन. आणि 42चं काय येणार, कलम 42 कलम 41 मधील तरतुदी वगळून अन्य न्याय निर्णय किंवा हुकूमनामे यांची संबद्धता व परिणाम. बघा नेहमी कलम जे असतं आणि त्याच्या तरतुदी पुढच्याच कलमामध्ये पण बऱ्या वेळा दिलेल्या असतात. कमीत कमी तुम्हाला 42चं जरी जमलं असतं तरी सुद्धा तुम्ही सगळा अख्खा प्रश्न सोडवला असता. 44चं काय आहे, न्याय निर्णय मिळविताना कपट व संगनमत झाल्याचे किंवा न्यायालय अक्षम असल्याचे साबित करता येते. मग किती आहे, ऑप्शन नंबर 3 काय आहे, याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 96, भारतीय पुरावा अधिनियम नुसार एखादी व्यक्ती अशा प्रकारे प्रश्न टाकते जिथे त्याला सुचवलेले उत्तर मिळावे अशी त्याची इच्छा असते व अपेक्षा असते, त्यास काय मानलं जातं, अग्रगण्य प्रश्न म्हणतात. आणि कलम 141 मध्ये नमूद आहे. रिपीटेड प्रश्न आहे बघा हा, ऑप्शन नंबर 2 याचं 96चं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97, भारतीय पुरावा अधिनियम 1872 मधील कलम डॅश नुसार वादतथ्यांचा व संबंध तथ्यांचा पुरावा देता येईल. तर कशाचा आहे ते, कलम 4 नुसार. कोणता आहे, कलम 4 नुसार वादतथ्यांचा व संबंध तथ्यांचा पुरावा देता येईल. आता भारतीय पुरावा अधिनियम 1872 नुसार साबितीच्या जबाबदारीच्या तरतुदींच्या जोड्या लावा. कलम आणि तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 101, 2, 3 आणि 5 दिलेली आहे आणि त्याच्या इकडं तरतुदी दिलेल्या आहेत. आता कलम 1 काय आहे, सिद्ध करण्याची जबाबदारी.
नंतर बी काय आहे, 102 म्हणजे काय, सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर असते त्याची तरतूद आहे. नंतर 103 म्हणजे काय, तर विशिष्ट तथ्यासंबंधी सिद्ध करण्याची जबाबदारी. आणि 5 म्हणजे आरोपीचा खटला अपवादाअंतर्गत येतो हे सिद्ध करण्याची जबाबदारी. म्हणजेच 1 नंबरचा ऑप्शन काय आहे याचा बरोबर उत्तर आहे. नंतर 99 नंबरचा प्रश्न, भारतीय पुरावा अधिनियम 1872 मधील कलम माफ करा पुन्हा एकदा मी प्रश्न वाचते विद्यार्थी मित्रांनो. भारतीय पुरावा अधिनियम 1872 मधील कलम मध्ये प्रमुख पुराव्याची तरतूद दिलेली आहे. तर प्रमुख पुराव्याची तरतूद कुठल्या कलमामध्ये दिलेली आहे, सेक्शन 61 म्हणजेच कलम 61 मध्ये. आणि शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 100 नंबरचा प्रश्न. आपण सगळे 100च्या 100 प्रश्न बघितलेले आहेत. 1-2 प्रश्न फक्त मी तुम्हाला सांगितलेले नाही आहेत, म्हणजे 97 प्रश्न आपण बघितलेले आहेत. 100 नंबरचा प्रश्न, न्यायालयीन कबुली जबाब म्हणजे असा कबुली जबाब जो न्यायदंडाधिकाऱ्यासमोर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम नुसार नोंदविला जातो. त्याचं उत्तर आहे 164 नुसार नोंदवला जातो. 164 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण सगळा पेपरचं स्पष्टीकरणासह आपण बघितलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि या एक्झाम कट्ट्यावरती अजून बरेचसे व्हिडिओ आहेत, ते देखील तुम्ही बघा. आणि प्लीज तुमच्या मित्रांनासुद्धा मैत्रिणींनासुद्धा शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद.